नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सध्या आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या अब्राहम हिक्सच्या दृष्टीनं लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे आणि त्याची थिअरी काय आहे आणि त्यांचे म्हणजे ह्या मागचा विचार काय आहे, या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करते. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी अब्राहम हिक्सपेक्षा जास्त चांगले टीचर असं कोणी आहे असं मला तरी वाटत नाही. आणि खूप इंटरेस्टिंग टेक्निक्स आहेत त्यांच्या. आज जी टेक्निक आपण बघणार आहे ती आहे 17 सेकंड टेक्निक. म्हणजे त्याला ते म्हणतात की यू आर 17 सेकंड्स अवे फ्रॉम 68 सेकंड्स टू फुलफिलमेंट. तर आता ही 17 सेकंड टेक्निक काय आहे? तर ह्या टेक्निकचा ॲक्च्युली म्हणजे मॅनिफेस्टेशन टेक्निकपेक्षा सुद्धा ही ॲक्च्युली मोमेंटम, तुमचा लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा मोमेंटम वाढवायसाठी, म्हणजे आपण असं म्हणूया की त्याला त्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या ह्याला चालना देण्यासाठी या टेक्निकचा खरा उपयोग होतो. तर आता कुठलाही विचार, आपण म्हटलं की विचार म्हणजे एक व्हायब्रेशन आहे. तर कुठल्याही विषयावर तुमच्या मनात जो एक विचार चालू आहे, तुम्ही त्या विषयाचा जो काही विचार करता, तर त्या विचाराचं जे व्हायब्रेशन आहे ते तुमचं व्हायब्रेशन होतं आणि तुम्ही तसं व्हायब्रेट व्हायला लागता. मग आता आपल्याला ही टेक्निकनी काय करायचं आहे की आपल्याला कॉन्शियसली आपल्याला एखाद्या विषयाचा विचार करताना आपल्याला तो थॉट, आपला विचार निवडायचा आहे की चांगला विचार निवडायचा आहे. आणि असा जर का आपण फोकस केला, तो त्यांचं असं म्हणणं आहे की 17 सेकंद जर का तुम्ही एखाद्या पॉझिटिव्ह चांगल्या विचारावर, एखाद्या विषयातला तुम्ही लक्ष दिलं, फोकस केलं, फक्त तेवढंच, आणि म्हणजे त्याच्यामध्ये काही कॉन्ट्राडिक्ट नाही केलं, की म्हणजे आपण कसं म्हणतो की मला पैसे हवेत परंतु किंतु असं पुढे काही नाही आहे, फक्त म्हणजे पण मला अजूनपर्यंत मिळालेलं नाही असं काही नाही. फक्त एक पॉझिटिव्ह थॉट पाहिजे आहे, पॉझिटिव्ह विचार पाहिजे आहे. त्याच्यावर तुम्ही 17 सेकंद जर का पूर्ण फोकस केला तर त्याला मॅचिंग व्हायब्रेशन, म्हणजे 17 सेकंद नंतर त्याचा म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन ॲक्टिवेट होतो आणि त्याला मॅचिंग दुसरा थॉट लॉ ऑफ अट्रॅक्शननी तुमच्याकडे येतो. म्हणजे युनिव्हर्स तुम्हाला मॅचिंग लॉ ऑफ अट्रॅक्शननी दुसरा थॉट पाठवतो. आता हे 17 सेकंदचा आपला पहिला थॉट झाला. त्याच्यानंतर अजून एक थॉट त्याला जॉईन झाला. तर 34 सेकंदांनी, म्हणजे 2 थॉट 34 सेकंदांनी एकत्र होतात, म्हणजे 2 17 झाले. 34 सेकंदांनी एकत्र झाले की त्याचा व्हायब्रेशन, त्याचं हे जास्त असतं पहिल्या थॉटपेक्षा. म्हणजे ते व्हायब्रेशन जितकं जास्त तितकं त्याची अट्रॅक्ट करायची पॉवर जास्त, म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्त म्हणूया आपण, सगळंच त्याचं जास्त होतं. असंच त्याच्यानंतर आता 51ला तिसरा थॉट जॉईन होईल. म्हणजे आता आपण पहिल्यांदा 17 सेकंद जेव्हा करतो तेव्हा त्या व्हायब्रेशनचा थॉट अट्रॅक्ट झाला. 34 झाला तेव्हा दोन्ही मिळून जेवढा थॉटचं व्हायब्रेशन आहे, जे वाढलेलं आहे, त्या वाढलेल्या व्हायब्रेशनचा मॅचिंग थॉट तुम्ही 34 सेकंदानंतर अट्रॅक्ट करणार आहे. ठीक आहे. मग आता 51 झाले तर हे 3 टाइम्स झालं की 17 17 17. ते 3 कंबाईन होऊन तुमचं पुढचा थॉट येईल तो त्याच्यापेक्षा जास्त व्हायब्रेशनचा असेल. अशी त्या आपल्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या ह्याला चालना मिळते किंवा गती मिळते आहे. हे सगळं टेक्निक आहे. आणि हे बेसिकली म्हणजे कसं आहे की हे फोकसचं टेक्निक आहे, की आत्ता ह्या क्षणात आपण कशावर फोकस करतो आहे, या विषयातलं आपलं या क्षणाचं व्हायब्रेशन काय आहे, हे या टेक्निक मागचं, ह्याच्यावर आपण लक्ष द्यायचं आहे. म्हणजे आता आपण म्हणतो की मला पैसे हवेत पण आत्तापर्यंत मला आलेले नाही आहेत. असा कुठलाही आपण पाहिजे आहे किंवा काय चांगलं आहे ह्याच्यावर आपण 17 सेकंद सुद्धा फोकस करू शकत नाही. म्हणजे आपल्याला असं 17 सेकंद म्हणजे खूप कमी वेळ वाटते, पण तुम्ही प्रयत्न करून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या डोक्यात सारखं चालू असतं, किंवा बऱ्याच वेळेला तर आपल्या सारखं पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं आपले विचार सारखे एका विषयातनं दुसरीकडे चाललेले असतात. त्याच विषयावर आपले एक असं फिक्स्ड व्हायब्रेशनच नसतं आपलं. जसं आपल्याला दिसेल, परिस्थिती काय समोर येईल त्याप्रमाणे आपलं ते व्हायब्रेशन सारखं बदलत असतं. तर ही जी टेक्निक आहे, हे 17 सेकंदचं आपण वापरून आपलं त्या विषयाचं जे व्हायब्रेशन आपल्याला हवंय ते आपल्याला प्रबळ करायचं आहे, म्हणजे ते आपल्याला डॉमिनंट व्हायब्रेशन करायचं आहे. हे असं चांगलं व्हायब्रेशन पॉझिटिव्ह आपल्याला डॉमिनंट करायचं आहे. आणि मग ऑटोमॅटिकली लॉ ऑफ अट्रॅक्शननी आपल्याला त्या डॉमिनंट व्हायब्रेशनच्या रिलेशनमध्ये गोष्टी आपल्याला आयुष्यात घडताना दिसतील. तर आता पहिल्यांदा जेव्हा आपण 17 सेकंद करतो तेव्हा आपलं मॅनिफेस्टेशन काय की थॉट मॅनिफेस्ट होतंय, म्हणजे युनिव्हर्स आपल्याला विचार पाठवतं.
पण 68 सेकंड झाले, 68 सेकंड्स नंतर 4:17 असे सेकंड झाल्यावर ऍक्च्युली फिजिकल मॅनिफेस्टेशन म्हणजे मूर्त रूप त्याला यायला लागतं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते कसं होतं की आधी नुसतं थॉट येतं, मग थिंग दिसायला लागतात. म्हणजे काय की तुम्हाला काहीतरी कोणतरी त्या विषयाबद्दल काहीतरी बोलतं तुमच्या समोर, किंवा तुम्हाला न्यूजमध्ये काहीतरी दिसतं, मासिकात काहीतरी वाचनात येतं, पेपरमध्ये काहीतरी दिसतं, ऍक्च्युली डोळ्याला फिजिकली काहीतरी ती गोष्ट दिसते त्याच्या संदर्भात. सो हळूहळू फक्त थॉट मॅनिफेस्टेशन कडनं आपण थिंग मॅनिफेस्टेशन कडे चाललेलो आहे ह्या 17 सेकंड्सच्या प्रोसेसमधनं. तर आता हे 17 सेकंड म्हणजे असं नाहीये की आपल्याला ही मॅनिफेस्टेशन टेक्निक अशी नाहीये की आपल्याला जे काय हवंय त्याच्याबद्दल 17 सेकंद हे करत बसायचंय, असं नाहीये. म्हणजे आता लेट्स से तुम्हाला कार हवी आहे, तर तुम्ही कार कुठली ही कार असं 17 सेकंद नाही करायचंय. आपण आता लेट्स से की तुमचं प्रेम असं तुम्हाला व्हायब्रेशन म्हणजे इमोशन त्याचं जे सार आहे त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे. तर तुम्हाला लेट्स से तुम्हाला लव्हवर फोकस करायचंय, प्रेमावर फोकस करायचं. सो सध्या तुम्हाला जी व्यक्ती तुमच्या आयुष्यात हवी आहे वगैरे असं काही फोकस नाही करायचंय. ऍक्च्युली आता तुम्ही कुठल्या गोष्टींवर प्रेम करता, आई वडिलांवर करता, देशावर करता, तुमचं एखादं फूल असेल त्याच्यावर तुमचं प्रेम आहे, एखादा हिरोईन असेल, मग तो प्रेमाचा इसेन्स पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीवर फोकस किंवा असं काही नाही करायचंय. प्रेमाचं व्हायब्रेशन तुम्हाला ऍक्टिव्ह करायचंय तुमच्या ह्याच्यामध्ये. आणि तुम्ही 17 सेकंद एखाद्या हे ऍक्टिव्ह केलं की तुम्हाला अजून गोष्टी तुम्हाला लक्षात यायला लागतील की अरे आपल्याला हे पण आवडतात असं. ग्रॅटिट्यूडचं पण तसंच आहे, कृतज्ञतेचा भाव असतो की तो एकदा आपण हे केला की अजून गोष्टी आपल्याला लक्षात यायला लागतात की हे सगळे आपल्याला हे आहेत. तर ह्याचा बेसिक पर्पज काय आहे की आपण जेव्हा म्हणतो की आपल्याला आपलं जाणीवपूर्वक आयुष्य आपल्याला घडवायचं आहे, तर त्या जाणीवपूर्वक आयुष्य घडवण्यामध्ये आपलं आत्ता व्हायब्रेशन काय आहे ह्याच्यावर आपलं लक्ष पाहिजे. मग मी म्हणलं मला 1 कोटी रुपये हवे आहेत, पण प्रत्येक वेळेला दिवसातनं मला म्हणजे पैसे खर्च करताना माझ्या डोक्यात सारखं आलं की नाही हे परवडतंय का, हे महाग आहे, हे आहे. तो म्हणजे माझा व्हायब्रेशन अबंडन्सचा नाही आहे. मला पैसे पुरतील का, बिलं एवढी आली आहेत ते कशी भरणार आहे मी. सो माझा व्हायब्रेशन जरी मला ते हवं असलं तरी माझा व्हायब्रेशन डे टू डे रोजच्या आयुष्यात माझा व्हायब्रेशन त्या विषयाचा व्हायब्रेशन लो आहे. तर ह्या 17 सेकंदाच्या ह्यानी मी ते वाढवायचा प्रयत्न करते आहे. डॉमिनंट व्हायब्रेशन माझं पॉझिटिव्ह करायचा प्रयत्न करते आहे. आता हे दोन्हीकडे काम करतं. पॉझिटिव्ह 17 सेकंड फोकस केला तर पॉझिटिव्ह थॉट्स येतात, निगेटिव्ह फोकस केला तर निगेटिव्ह थॉट्स येतात. सो निगेटिव्ह तुम्हाला असं वाटायला लागलं की निगेटिव्ह फिलिंग येते, निगेटिव्ह थॉट्स येत आहेत, तर तेव्हाही लक्षात घ्या की लॉ ऑफ अट्रॅक्शन ऍक्टिव्ह आहे आणि तुम्हाला म्हणून ते तुम्ही एक थॉट 17 सेकंद केला की अजून ते येत आहे. तर तेव्हा कॉन्शियसली तुम्हाला पॉझिटिव्ह विचारांकडे, सकारात्मक विचारांकडे, काहीतरी वेगळं करायला पाहिजे, विषय वेगळ्या विषयावर फोकस करायला पाहिजे. असं करून तुम्ही ते त्या निगेटिव्ह मोमेंटमपासून वाचू शकता. तर आता हे कधी करायचंय, तर म्हणजे हे ऍक्च्युली 17 सेकंदच असल्यामुळे ऍक्च्युली असं तुम्ही विचार केला तर कधी पण करू शकता. 17 सेकंद मी तुम्हाला म्हणलं उद्यापासून 2 तास तुम्हाला हे करायचं, तर तुम्ही विचारही करणार ते सुरू करायचं. पण 17 सेकंदांनी माणसाला एकदा वाटतं की 17 सेकंद तर सहज शक्य आहे, येता जाता कधी पण करता येईल. आता सगळ्यात बेस्ट टाइम आहे सकाळी उठल्या करण्याचा. म्हणजे तुम्ही कधी केलं नसेल तर ती सुरुवात करताना पहिली वेळ जी करता ती सकाळी पहिल्यांदा उठल्यावर करा. कारण झोपेत आपलं व्हायब्रेशन स्टेडी राहतं, म्हणजे त्याचा मोमेंटम होत नाही कुठल्याही बाजूनी. सो आपल्याला सकाळी पहिल्या थॉटनी आपण आपल्या दिवसाचं मोमेंटम थोडं सेट करू शकतो. सो तेव्हा म्हणजे बाकीचे घरचे उठायच्या आधी असेल किंवा तुमच्या डोक्यात अरे बापरे त्या नोकरीला परत जायचंय किंवा म्हणजे मुलांना उठवायचंय, हा स्वयंपाक काय करायचा, अशा सगळ्या गोष्टी या तुमच्या डोक्यात सुरू व्हायच्या आधी पहिलं उठलं की एखाद्या पॉझिटिव्ह थॉटवर तेव्हा 17 सेकंद फोकस करा. तेव्हा थोडं इझी जातं, कारण बाकीचा मोमेंटम नसतो त्यावेळेला. आणि मग बघा किती वेळ तुमचा हा मोमेंटम टिकतो. सो हळूहळू तुम्हाला कळेल की हळूहळू तुमची ही प्रॅक्टिस वाढत जाते. कारण सगळं मसल असंच आहे ना ब्रेनचं, आपण जितकं प्रॅक्टिस करू तितकं ते वाढत जातं. सो तसं ते फर्स्ट टाइम अवघड जातं. बरेच लोक तर ते 17 सेकंदाचा टायमर वगैरे करतात, पण अब्राहम स्वतः म्हणतात की म्हणजे हे काउंटर प्रोडक्टिव्ह आहे. कारण काय आहे की तुमचं लक्ष त्या थॉटवर पाहिजे ना. आपण थॉटचं व्हायब्रेशन ऍक्टिव्ह आपल्यामध्ये ठेवायचंय. आपलं सारखं लक्ष तर त्या स्टॉपवॉचकडे गेलं की झाले का रे 17 सेकंड, झाले का रे 17 सेकंड, तर आपला डॉमिनंट थॉट झाले का रे 17 सेकंड हा होतो. जो विषयाचा आपल्याला करायचंय तो होत नाही. सो
आपल्याला एखाद्या गंमत म्हणून तुम्ही 17 सेकंद किती वाटतात हे बघण्यासाठी एखाद्या करून बघा 17 सेकंद, पण सारखं ते टायमर घेऊन बसायची अजिबात गरज नाही. आणि तुम्हाला लक्षात येईल की 17 सेकंदानंतर आपोआपच थॉट्स यायला लागतात. मग पहिल्या दिवशी नाही जमणार 17 सेकंद ठेवायला, हळूहळूच होतं ना. मेडिटेशन काय कोणी पण एकदम नाही करू शकत. एक्झॅक्टली तसंच आहे अभ्यास. काही नवीन शिकताना आपलं लक्ष फोकस आपला कमी असतो, पण तो हळूहळूच आपण प्रॅक्टिसनी वाढतो. सो पहिल्या दिवशी करून बघा किती होतंय किंवा किती वेळ तुमच्याच लक्षात येईल की आपल्याला हळूहळू हे जमतंय. आणि म्हणजे आपलं डॉमिनंट व्हायब्रेशन प्रत्येक विषयाचं. सो एखादा विषय आधी घ्या, त्याच्यानंतर म्हणजे आपल्या आयुष्यातले वेगवेगळे विषय असतात ज्याच्यावर आपलं लक्ष असतं. सो इथे आपण ते कॉन्शियसली लक्ष देऊन त्या विषयातलं व्हायब्रेशन वाढवतोय. नवीन नवीन मॅनिफेस्टेशननी तुम्हाला ते दिसायला लागेल की तुमचं डॉमिनंट व्हायब्रेशन आता काय झालंय, म्हणजे पॉझिटिव्हकडे चाललंय का नाही. आता तुमचा लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये अजिबात विश्वास नसला तुम्हाला, तरी सुद्धा या प्रॅक्टिसनी काय होतं की आपलं ब्रेनचे सर्किट तसे रिवायर होतात. म्हणजे न्यूरोप्लास्टिसिटीचं आपण मागे पण मी RAS फिल्टर म्हणजे रेटिक्युलर ॲक्टिव्हेशन सिस्टमबद्दल बोललेले आहे. व्हिज्युलायझेशनच्या सायन्सचा जो व्हिडिओ आहे, सो तो बघितला नसेल तर नक्की जरूर बघा तो व्हिडिओ. मी त्याची लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला ते सायन्स कळेल. तर आता तुम्ही हा पॉझिटिव्ह विचार करताय तर त्या आपोआप तुमचं ब्रेनचं सर्किट न्यूरॉन्स एकमेकाला तसे अटॅच झाले, तसं सर्किट तयार झालं तर तुम्हाला ते पॉझिटिव्ह गोष्टी दिसायला लागतील आयुष्यात. सो तसाही म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा तुम्ही विश्वास असू दे नसू दे, तुम्हाला नक्की या गोष्टीचा फायदा होणार आहे. 17 सेकंदच आहे त्यामुळे तुम्ही करायला पण हे करता, सुरू करायच्या पण तुम्हाला उत्साह वाटतो, पण तेवढी काही टाईम कमिटमेंट नाही आहे. आणि हे 17 सेकंद सकाळी आणि दिवसात कुठेही तुम्ही प्रवास करताय, तुमच्या ऑफिसला जातानाच्या रस्त्यावर असेल, कुठल्या लाईनीत उभे आहात, दुसरं काहीतरी चालू आहे जिथे तुम्ही फोकस करू शकता. सो हे जितके जास्त वेळा कराल तितकं जास्त चांगलं आहे. 30 दिवसाचा एक ट्राय करून बघा की या महिन्यात मी हे करून बघणार आहे, आणि बघा तुमचं हे कसं डॉमिनंट एक कसं होतं, फ्रिक्वेन्सी कशी बदलते, आणि मग तुम्हाला त्याचं मॅनिफेस्टेशन पण दिसायला लागेल. सो हे आहे 17 सेकंड्स. तुमचं काम 17 सेकंडच आहे. नंतर 17 सेकंड नंतर युनिव्हर्सचं काम सुरू होतं, कारण मग थॉटला थॉट जॉईन होऊन तो जो मोमेंटम बिल्ड होतो. किंवा असं बघा, मी तर असं बघते की जसं आपण पूर्वी सायन्सचं एक्सपेरिमेंट करायचो की ज्याच्यामध्ये सूर्याची किरणं सुद्धा तुम्ही भिंग लावून केलं की ते कागद खालचा जळतो, म्हणजे एक्झॅक्टली रेस. जो फोकस आला की त्याची एनर्जी वाढते, आणि ती एनर्जी आपल्याला आता थॉटच्या एनर्जीमध्ये कळतं की आपला उत्साह वाढतो, आपली पॉझिटिव्ह फिलिंग वाढते. सो हे सगळं जसं ते कागद जळतो तसं आपलं हे सगळं थॉटचा फोकस आल्यावर आपल्याला आत त्या गोष्टीबद्दलचं आपलं एन्थुझियाझम, आपला उत्साह, आपली एनर्जी हे सगळं वाटतं, आणि आपोआपच ऑटोमॅटिकली व्हायब्रेशन वाढल्याचा जाणीव तुम्हाला आधी मनात होते, आणि मग नंतर भोवतीच्या ज्या गोष्टी तुम्हाला मॅनिफेस्ट होत आहेत त्याच्यामध्ये ते तुम्हाला दिसायला लागेल. सो व्हिडिओ आवडला, ही टेक्निक आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, कारण हे तुम्हाला अजिबात मिस नाही करायचंय हे जे चाललंय ही सिरीज. कारण काय होतं की एखादा आपण मिस झालं ना तर मग ते आपला, जसं शाळेत एखादा दिवस आपण सुट्टी झाली की नंतर परत फोकस करायला थोडा त्रास होतो. त्यामुळे अजिबात तुम्ही मधला मिस करू नका. हे आपण जी सिरीज आता करतोय, अजून याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी येणार आहेत ज्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या बेसिक्सच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत. सो नक्की बेल आयकन दाबा, म्हणजे तुम्हाला लगेच कळेल की नवीन व्हिडिओ जेव्हा रिलीज होतो तेव्हा. आणि परत एकदा सगळ्या सबस्क्रायबर्सना थँक्यू. खूप छान कमेंट्स येत आहेत, आणि त्यामुळे माझाही उत्साह वाढतोय, आणि आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू. नमस्कार.